मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे गणेश उत्सव व अध्यात्म. छोटी रुचा वय वर्ष 14 धावतच आली. म्हणाली की मी श्री गणेशची गोष्ट सांगू का? आम्ही सगळे जमलो होतो. आजचा विषयही श्री गणपती उत्सव आध्यात्मिक अर्थ असाच होता. तिचा उत्साह पाहून काकू म्हणाल्या, होय बाळ, सांग बेटा सांग. रुचा गोष्ट सांगू लागली की पार्वतीने आपल्या शरीरावरील मळाद्वारे एक बाळ बनवलं, नाव गणेश ठेवलं व त्या पार्वती माता अंघोळीला गेल्या आणि गणेशला कोणालाही आत येऊ देऊ नको असं सांगितलं. गणेश मातेच्या आज्ञेचं पालन करीत बाहेर थांबले होते तर इतक्यात शंकरजी अनेक वर्षांच्या तपस्येवरून परतले. गणेशने त्यांना अडवलं. शंकरजी क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचं डोकं उडवलं. इतक्यात पार्वती माता बाहेर आल्या. त्यांनी गणेश आपला मुलगा आहे हे सांगितलं. शंकरजी म्हणाले की आता जो कोणी पहिल्यांदा आपल्या समोरून जाईल त्याचं मुंडकं मी याला लावून जिवंत करेन. आणि त्याच वेळेस एक हत्ती समोरून जात होता. त्या हत्तीचं मुंडकं गणेशला लावण्यात आलं व गणेश वक्रतुंड महाकाय झाले. रुचा गोष्ट सांगत होती आणि मध्येच थांबली. म्हणाली की या गोष्टीवरून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत, विचारू का? तिच्या बालमनाला पडलेले प्रश्न ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. प्रश्न: आपल्या शरीरातील मळांनी काय कोणी मनुष्य बनवू शकतो का? बरं, एक मुंडकं उडवून दुसरं बसवता येतं का? काकू: डॉक्टर ताई, आपल्याला काय वाटतं याबद्दल? यामागे काही आध्यात्मिक अर्थ आहे का? मी: हो, खरंच असा प्रश्न बालमनालाच काय पण आपल्याही मनात पडतोच. परंतु याचा आध्यात्मिक अर्थ आपण जाणून घेऊयात. काल मी ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये गेले होते. तिथं असा अर्थ सांगितला. अंगावरचा मळ अर्थात देहभान म्हणजेच बॉडी कॉन्शियसनेस. जेव्हा व्यक्ती बॉडी कॉन्शियसमध्ये असते तेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार वगैरे विकारांची प्रवेशता होते. त्यातून वाईट कर्म घडतं. तर गणेशचं शरीर जे मळाने म्हणजे देहभानाने बनलं होतं, त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे परमात्म्यांना अहंकारवश ओळखलं नाही. त्यामुळे परमात्म्याने अहंकार असलेल्या डोक्याला उडवलं, अर्थात विकाराचा नायनाट केला व त्या जागी हत्तीचं म्हणजे विवेकपूर्ण सद्बुद्धीचं डोकं बसवलं. रुचा: म्हणजे कसं? मी: हत्ती कसा असतो? विशाल डोकं, बारीक डोळे, मोठी सोंड, छोटं मुख. या सगळ्याच्या मागेही गहन संदेश लपला आहे. काकू: हो, तो गहन संदेश ऐकण्यासाठी तर आपण एकत्र जमलो आहोत. सांगा ना ताई. सगळेजण सावरून बसले. मी सांगू लागले. मोठं डोकं म्हणजे विशाल बुद्धी, छोटे डोळे म्हणजे एकाग्रतेचं प्रतीक तसेच दूरदृष्टी असल्याचंही प्रतीक आहे. मोठे कान सुपासारखे कान. सूप जसं कचरा व धान्य वेगळं करतं तसेच प्रत्येकाचं म्हणणं ऐकताना चांगल्या गोष्टी ऐकणं व वाईट निरर्थक बाबी ऐकून न ऐकल्यासारखं करणं. छोटं मुख म्हणजे वायफळ बडबड न करता नीट विचार करूनच चांगल्या शब्दात मधुर वाणीत बोलणं. तसंच एकदंत म्हणजे भेदभाव न करणं. आणि सोंड फारच विशेष असते. एकाच वेळेस ती कठीणात कठीण पण होते आणि प्रसंगी अत्यंत कोमलही बनते. रुचा: ते कसं काय? मी: हे पहा, हत्ती आपल्या सोंडेने मोठमोठाले वृक्षही उखडून टाकतो, परंतु अत्यंत कोमलतेने लहान बाळाला अलगद उचलून डोक्यावर ठेवतो, हो की नाही? रुचा: हे अगदी खरं आहे. मागच्या आठवड्यात मी सर्कसमध्ये हे पाहिलं होतं. काकू: यामागे काही आध्यात्मिक रहस्य? मी: हो, आहे ना. जेव्हा आपलं मन शांत, स्थिर, शक्तिशाली, समर्थ असतं तेव्हा वेळ प्रसंगी आपण अत्यंत कणखरपणे कठोर निर्णयही घेऊ शकतो. परंतु गरज असेल तेव्हा तेवढेच प्रेमळही बनतो. हळुवारपणे परिस्थितीला हाताळतो. ही कला आहे व ती मेडिटेशनमुळे साध्य होते. सर्व मंडळी मन लावून ऐकत होती. आजची वेळ संपली. उद्या भेटायचं ठरलं व सर्वजण घरी गेले. हा लेख इथेच समाप्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित. श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.